पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातल्या 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। या खटल्याची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे आणि 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे। ड्रग्ज पार्टी प्रकरणात 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। या आरोपींना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। खटल्याची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। या खटल्याची सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर आता हा निकाल आलेला आहे। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातल्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। निलेश, आरोपींना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, नेमकं कोर्टानं काय म्हटलंय? खरं तर या ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये जे 7 आरोपी होते त्यातल्या 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यांची आज पोलीस कोठडी जी आहे ती संपली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं तर आता युक्तिवाद जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि 7 दिवसानंतर आता पुन्हा एकदा या 5 आरोपींना पुन्हा एकदा आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। या आजच्या हिअरिंग मध्ये जर बघितलं तर आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी युक्तिवाद सुरू केला होता। सुरुवातीला त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी मांडल्या होत्या, जसे की पूर्णपणे तपास झालेला नाहीये, या आरोपी जे आहेत त्यांच्याकडे अजून तपास बाकी आहे, त्यांच्याकडे जे लॅपटॉप आहेत किंवा फोन आहेत त्याचं विश्लेषण करायचं आहे। एवढंच नाही तर आरोपी नंबर 1 आणि आरोपी नंबर 3 जो आहे त्याने अजूनही ड्रग्ज कुठल्या घेऊन आले किंवा ड्रग्ज बद्दलची माहिती दिली नाही याचा तपास करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आरोपींच्या वकिलांकडून पुन्हा एकदा या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्यात आल्या होत्या। तर या प्रकरणामध्ये पोलीस जे तपास करत आहेत या चुकीची पद्धतीने करत आहेत, न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला होता। जे पुरावे दाखल करण्यात आले होते किंवा जे रिपोर्ट देण्यात आलेले आहेत त्याबद्दल पोलिसांवर संशय व्यक्त केलेला जातोय आणि संपूर्ण जर प्रकरण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आता या अटक आरोपींना पोलीस कोठडीची गरज नाहीये, त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती। खरं तर या तपासामध्ये पूर्ण पोलिसांकडून युक्तिवाद झाला, तपास झालेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा कशा निश्चितच निलेश, आपण पाहतोय खेवलकरांसह सर्व आरोपींना आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।